सांगलीमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं। विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी पालक म्हणून पाल्यासारखं सांभाळून घ्यावं असं म्हटलं, तर चंद्रकांत पाटलांनी निधीसाठी तुम्ही पाल्य आहात का असा मिश्किल टोला लगावला। तांत्रिक बोटींच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित या सोहळ्यात तीनही नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं। गावात मिरवणूक आणली काढली आणि हा वाद मिटवला। त्यामुळे ह्या गावचं ऐकायला लागते, त्यामुळे त्या गावचं ऐकून तुम्ही आम्हाला दोघांना आपल्या पाल्यासारखं सांभाळून घ्यावं। आम्ही तुम्हाला निधी मागतो, त्यामुळे ज्या ठिकाणी गरजेचं आहे, जी प्रामाणिक लोक आहेत त्या लेखाला देण्यासाठीच मागतो। आमचं लक्ष असावं, चुका आहे जे खोटं सांगायला नको। चंद्रकांत दादांचं आज सत्ता असो, मी आज खासदार आहे नाही, पण पूर्वी सुद्धा काही नव्हतो त्यावेळी दादांचं प्रेम सातत्याने आमच्या पाठीशी राहिलेलं आहे। शेवटी आता पार्टी आल्यावर अडचण होते, आता निवडणुका जिल्हा परिषद येणार, जे जिल्ह्यामध्ये राजकारण म्हणून नाही, त्या अंतर्गोपमध्ये आणि म्हणून ह्या ठिकाणी आज सांगायचे, पण तरी सुद्धा माणसं जागृत आहेत, विकासासाठी एक येतात, परंतु आणि विकास या गावाचा घडवून आणतात हे आम्ही सातत्याने या ठिकाणी पाहिले। दादा विशालराव खासदार आहेत, मी आमदार आहे, आम्ही दोघेही तरुण आहोत आणि लहान मुलासारखे आहोत। तुम्ही पालक आहात, तुम्ही ज्येष्ठ आहात आणि तुम्ही आम्हाला, विशालराव म्हणाले आम्हाला सांभाळा। आता हे मीडियावाले वेगळं काहीतरी छापतील, वेळ थांबू नका। विशालरावला जे म्हणायचं होतं, दादा आमच्या पाठीशी आहेत, ते ज्येष्ठ आहेत, वडीलधारी आहेत, आम्हालाही त्यांचा मनापासून आदर आहेत, ते निश्चितपणे सांभाळतील, पण विकास निधी बाबतीत दादा जास्त चांगल्या पद्धतीने सांभाळा एवढीच आपल्याला विनंती करतो। राजकीय भाषण पण झाली की मी पालक आहे, ते पाल्य आहेत, त्यांनी असं म्हटलं ते लगेच त्यांनी सांभाळलं की ते केवळ निधी पुरतच आहे। त्यामुळे काय माहिती की आता निधीसाठी ते म्हणतायत की आम्ही पाल्य आहोत, उद्या सकाळी ते असं म्हणतील किंवा हे तुम्ही आता काय करा, तुमचं नावच लावून टाका, गमतीचा भाग सोडा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।